नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसुंगेकडून केंद्र सरकारला परीक्षा पेपर फुटीच्या रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील विधेयक सोमवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या मुद्द्याला शुक्रवारी केंद्र मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. प्रधानाच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने 24 तासाची मुदत मागितली असली तरी प्रधानांना शिक्षण मंत्रालयातून हटविले जाणार नसल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड होणार नाही अशी अट कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी केलेली आहे. NSUIच्या कॅन्डल मार्च. नागपूर शहर शाखेचे रामनगर चौक येथील लक्ष्मी भुवन चौकात दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात आली. सुरुवातीला मशाल मार्चचे नियोजन करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारल्याने आंदोलनाचे स्वरूप कॅन्डल मार्च करण्यात आले. या दरम्यान सरकारची तानाशाही चालणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा, पेपर माफियांना अटक करावी, शिक्षणाचा व्यापार बंद करावा, विद्यार्थी एकता जिंदाबाद अशा घोषणा परिसरात दणदणून गेल्या. हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला. नीट पेपर प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलनाचे लोण पसरले असताना राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे NTA शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. 47 अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई झाली. काही अधिकाऱ्यावर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे NTA कडून सांगण्यात येत आहे. दिल्ली जंतर मंतरप्रमाणे नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने शुक्रवारी संविधान चौकात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. हजारो युवक युवती उपस्थित झालेल्या या आंदोलनात सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. विविध फलकांनी रंगली. त्यामध्ये व्यवस्था गटार असेल तर झुरळे नक्कीच जन्माला येतील असा मजकूर असलेले फलक विशेष लक्ष वेधत असले. असे आंदोलकांनी या फलकासमोर छायाचित्र काढले होते. सामाजिक माध्यमावरही त्याच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. आंदोलनात गडकरी लक्ष. नीट परीक्षेतील गोंधळ आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू असले तरी इथेनॉलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही लक्ष करण्यात आले. शुक्रवारी जेनझींनी प्रधान यांच्याबरोबर गडकरींनीही राजीनामा द्यावा अशी मागणीचे फलक यात झळकत होते. पक्ष नव्हे तर व्यवस्था बदलली पाहिजे. आंदोलनात सहभागी झालेले जेनझीमधील तरुणांनी कोणत्याही एका राजकीय पक्षाविरोधात आंदोलन नसल्याने स्पष्ट केले. चर्चेत कोण आहे यापेक्षा व्यवस्था कशी बदलते हे महत्त्वाचे आहे. सरकार बदलून प्रश्न सुटत नाही, व्यवस्थेतील दोष दूर झाले पाहिजेत अशा भूमिकाही यावेळी सर्वपक्षीय बैठकीतील पुढील राजनीती. काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने शनिवारी विविध राजकीय संघटना आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा, साखळी उपोषण आणि राज्यव्यापी आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.